हो आणि प्रथम सुद्धा आहे साक्ष द्यायला. आता काहीही झालं तरी अविनाशला त्याच्या रानटी आणि विकृत वागण्याची शिक्षा मिळूनच राहणार. मी सुद्धा साक्ष देईन. हो अनु, नीरजा, मी देईन साक्ष. भाऊजी जे काही वागलेत ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. आणि हो, खरंय, भाऊजी अनुला खूप त्रास देतात. हो ना अनु? सतत आपला आरडाओरडा करणं, घालून पालून बोलणं, इन्सल्ट करणं आणि उठ सूट शिक्षा. आणि ती पण साधी सुधी नाही, हा भयंकर. नाही नीरजा, तू जे काही केलंस ना ते अगदी योग्यच केलंस. यावेळी त्यांना अद्दल घडलीच पाहिजे. अगदी बरोबर बोलतेस सीमा तू. यावेळेस त्यांना अद्दल ही घडलीच पाहिजे. अनु, आता काहीही झालं ना तरी माघार घ्यायची नाहीये तुला. वेड लागलंय का तुम्हाला? वेड लागलंय का तुम्हा सगळ्यांना? नीरजा, तुला कळतंय का? पोलीस स्टेशनला आहेत माझी माणसं. वहिनी, पोलीस स्टेशनला ठेवलंय सगळ्यांना, जेलमध्ये घालणार आहेत. तुम्ही काय तिची बाजू घेताय? या अनुप्रियाच्या माणसांना जेलमध्ये घातलंय आणि ही अनुप्रिया कायम तिच्या माणसांसोबत उभी राहिली. आणि यावेळीही तुम्हा सगळ्यांना याचं प्रत्यय येईल. माझ्या वकिलाला फोन करायला चालले मी. ऐकलंस? माझ्या वकिलाला फोन करायला चालले मी आता. अनु, तू असं काही करणार नाही. आई, अनु, आई, अनु. या तुम्ही आता. जो काही निकाल लागेल तो कळेलच तुम्हाला ना. या. सीमा, बोला पार्टनर, झाला का नाही मस्त धमाका? इतका जोरदार धमाका झाला ना, त्याच्या आवाजाने सगळ्यांच्या कानाला हादरे बसले. हा, म्हणजे सगळ्यांना घेऊन गेले? म्हणजे काय, सगळ्यांना घेऊन गेले. आणि तुला माहितीये का, त्या अनुचा चेहरा बघण्यासारखा झाला होता दिव्या. अरे यार, आय मिस्ड इट. मला बघायचं होतं यार. असं मस्त वॉलवर फ्रेम करून लावला असता ना. डोंट वरी दिव्या, अशा मुमेंट्स ना आता आपल्या आयुष्यात खूपदा येणार आहेत. त्या अनुचे वाईट दिवस आता सुरू झाले. येस, करेक्ट. बरं ऐक ना, तिथे काय सुरू आहे? गोखल्याने बघितला की नाही तो व्हिडिओ? नाही नाही, वाटत तर नाहीये. इकडे सगळी शांतता आहे. कारण हे पण काय करू, मी दाखवू का व्हिडिओ डायरेक्ट? नाही म्हणजे मला कुठून तरी आला असं सांगून चालेल? हा, दाखव ना. तू व्हिडिओ दाखवलास ना तर तुझ्यावरचा संशय कमीच असेल. त्या विरुद्ध भाऊजींवरचा राग जास्त वाढेल. करेक्ट. असंच करते. चला चला, फोन ठेवा आता. यु नो, खूप काम आहेत मला. ऑल द बेस्ट पार्टनर. थँक्यू. बाय बाय. चला दिव्या, कामाला लागलं पाहिजे. हॅलो वकील साहेब, मी अनुप्रिया पाटकर बोलते. सर, इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झाला. हो, मी
मी पोचते आता पोलीस स्टेशनला. सर प्लीज प्लीज तुम्ही पण लवकर या. हो भेटू. बा आपल्याला जावं लागेल ना. अनु, काय चाललंय तुझं? मी इकडे असताना तू दुसऱ्या वकिलांना काय इन्व्हॉल्व करतेस? का त्यांची मदत घेतेस? कारण मला ती केस मागे घ्यायची. केस मागे घ्यायची? सिरियसली? हो, आणि माझं ठरलंय. अनु, तुझ्यासारख्या मूर्ख मुली असतात ना, म्हणून अशा लोकांचं फावतं. तुला केस मागे घ्यायची आहे ना, घे, सोडव तुझ्या सासरच्यांना. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझे बाबा हे कधीही होऊ देणार नाही. हेवाना त्यांनी हा व्हिडिओ पाहिलाही असेल. त्यावर ते कसे आणि काय रिॲक्ट करते हे माझ्यापेक्षा चांगलं तुला माहिती आहे अनु. देवा 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 देवा, अशक्य हे, केवळ अशक्य. अविनाश सैतान आहे का माणूस आहे? कोण आहे हा? शी. बाबा बाबा, आपण ना खूप मोठी चूक केली अनु त्याला त्याच्या बरोबर पाठवून. मतदार, अरे हे कसं? शी. दिव्या दिव्या, काय झालंय? कशाबद्दल बोलतेस तू? म्हणजे तुम्हाला काही माहितीच नाहीये का? दिव्या, जे काय बोलतेस ना ते स्पष्टपणे बोल. हं, कशाबद्दल बोलतेस अगं तू? ऐक, म्हणजे तुम्हाला खरंच काही माहिती नाहीये? दिव्या, सांगणार आहेस का काय हो, झालं? एक मिनिट थांबा, बघा, घ्या. हो, हलकट थर्ड माणूस. ह्या माणसाला ना मी आता सोडतच नसतो. नाही त्याचे तुकडे तुकडे करून कुत्र्यांना खाऊ घातले ना तर नाव लावणार नाही गिरीश म्हणून. काय करताय तुम्ही? बाबा, काय करताय तुम्ही? सोड सोड मला. सोडा सोडा म्हटलं ना.